मित्रांनो, आता आपण संस्कृत पेपर 1 मधला अगदी पहिलाच प्रकरण बघणार आहे, ते म्हणजे वर्णानाम परिचय. तर वर्ण म्हणजे काय? अविभाज्य ध्वनी वर्ण. अविभाज्य ध्वनी म्हणजे आपण बोलताना जी अक्षरे उच्चारतो त्यांना वर्ण म्हणतात आणि पुन्हा यांना आपण विभागू शकत नाही. तर मग वर्णाचे प्रकार मुख्य 2 प्रकार पडतात, स्वर आणि व्यंजने. एकूण वर्ण आहेत 46, त्यातील स्वर 13 आणि व्यंजने 33. पुन्हा स्वरांचे 3 प्रकार पडतात, ऱ्हस्व, दीर्घ, मिश्र. ऱ्हस्व म्हणजे ज्यांना बोलताना 1 मात्रा इतका कालावधी लागतो, दीर्घ म्हणजे ज्यांना 2 मात्रा कालावधी लागतो आणि मिश्र म्हणजे या दोघांच्या मिश्रणाने किंवा संयुक्त ही अक्षरे बनतात. आता व्यंजनेमध्ये येतात स्पर्श, अंतस्थ आणि उष्म. जसं की अ आणि ई एकत्र केल्यास ए बनतो. आता आपण बघूया व्यंजने. व्यंजनांची एकूण संख्या 33 आहे. त्यात पुन्हा 3 प्रकार पाडलेले आहे, ते म्हणजे स्पर्श, अंतस्थ आणि उष्म. तर आता जे सगळे काही वर्ग आहेत, 5 वर्ग, ते येतात स्पर्श या प्रकारामध्ये. स्पर्श म्हणजे काय? उच्चार करताना मुखातील उच्चार करणाऱ्या अवयवांना जिभेचा स्पर्श होतो. मग आता आपण बघूया क वर्ग. क, ख, ग, घ, ग. आता हे जेव्हा पण आपण यांचा उच्चार करत होतो, आपल्या जिभेचा स्पर्श टाळूला होत होता. ठीक आहे. मग आता हे प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक 5-5 अक्षर आहेत आणि जे काही शेवटचं अक्षर आहे याला आपण अनुनासिक स्वर असं म्हणतो किंवा अनुनासिक वर्ण म्हणतो. आता दुसरा वर्ग म्हणजे अंतस्थ. अंतस्थ म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेच्या उच्चारक अवयवांची पूर्ण स्पर्श होत नाही, ती म्हणजे अंतस्थ व्यंजने होय. जसं य, र, ल, व. पुढचं आहे उष्म. आणि उष्म व्यंजने म्हणजे ज्यांचा उच्चार करताना जिभेच्या उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही, परंतु मुखातील जे काही उच्चारक अवयव आहेत, जसं की दात, तालू इत्यादी आणि जीभ यांच्यात थोडंसं अंतर असतं. मग ते आहेत श, स, ह. शब्दाचे पुन्हा 2 प्रकार पडतात, स्वरांत शब्द, व्यंजनांत शब्द. स्वरांत म्हणजे ज्या शब्दाचा शेवट हा व्यंजन स्वराने होतो त्याला स्वरांत शब्द म्हणतात. आता देव ह्या शब्दामध्ये व हा व्यंजन आहे आणि त्याला अ हा स्वर लागून तो पूर्ण व्यंजनाचा उच्चार देव असा होतो. तर व्यंजनांत शब्द, त्याचं उदाहरण भगवत. तर याचा जो शेवट आहे हा त ने झाला आहे आणि तो व्यंजन आहे म्हणून तो व्यंजनांत शब्द.